नमस्कार, जनसत्ता एक्सप्रेस न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण मांडवे या ठिकाणी आहोत. मांडवे या ठिकाणी भांबर्डी पंचायत समिती गणाचे उमेदवार, भाजपाचे उमेदवार देवीदास पाटील आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. पाटील नमस्ते. नमस्ते. आमच्या न्यूजमध्ये तुमचं सरचे स्वागत आहे. आता तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे. तुमचं विकासासाठी विजन काय असणार आहे? आज भांबर्डी गणामध्ये जर अभ्यास केला सगळा तर रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून बंधारे, वडाखोलीकरण, समाज मंदिर, सभामंडप, रस्त्याची कामे जवळजवळ आमच्या गावाला 18 कोटी रुपये भांबर्डीत मिळालेले आहेत आणि ते रस्त्याची कामं पण झालेले आहेत. अशी आम्ही आता फिरतोय 6 गावामध्ये. 6 गावातनं सुद्धा असाच प्रतिसाद येतो आहे की हा आमदार आम्हाला पाठीमागच पाहिजे होता आणि ही पाठीमागं आमदार असता तर आज आम्ही एका पिढीनं पुढं गेलो असतो असं लोकांचं आम्हाला सांगणं येते. अगदी जुनी माणसंसुद्धा आमच्या संग अशी चर्चा करतात आणि आम्हाला महिलांचा तर इतका प्रतिसाद आहे की प्रत्येक घरात गेलं तर म्हणते ते 3,000 आलं, मोदीचं 2,000 आलं. 5,000 रुपये आम्हाला महिन्याला मिळतात, त्यात आम्हाला 200 रुपये दिवसाला मिळतात असं लोकांचं म्हणणं आहे. आणि 200 रुपये मिळून रेशन फोकाट मिळते. त्या 200 रुपयात आमचं घर कुटुंब सगळं आरामशीर भागते. त्यामुळं ह्या सरकारवर आम्ही सगळेजण खुश आहेत आणि भाजपाचा कोणीही उमेदवार असला तरी आम्ही भाजपाच्या पाठीशी आहे असं लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळतो. आता एकंदरीत तुम्ही या 6 गावामध्ये फिरत असताना लोकांमधून किंवा ज्येष्ठ नागरिकांमधून कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला किंवा लोकांमध्ये काय बोललं जातंय? नाही, आत्ता कुठला जरी उमेदवार गेला तरी होय होय लोक म्हणते ती, पण आम्हाला असं आम्ही एखादी बैठक करून बाहेर आलो तर मला असं परत घरात बोलवून घेतात, महिला घेतात, वयस्कर माणसं घरात बोलवून घेतात आणि असं सांगतात की तुम्ही अजिबात भ्यायचं नाही, आम्ही 5 जण तुमच्या पाठीशी आहे असा आम्हाला प्रतिसाद मिळतोय. ओके, म्हणजे एकंदरीत रामभाऊ सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात असताना अतिशय चांगला असा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय. ज्येष्ठ नागरिकांमधून देखील चांगला प्रतिसाद मिळतोय. ज्येष्ठ नागरिक तर इतकं खुश आहेत की आम्हाला आमच्या भविष्यात पैशाच्या निमित्तानं कमीत कमी बँकेत तर नेल्या जातं आहे आणि आमच्या तिथं जुन्या मित्रांच्या त्या दिवशी आम्हाला गाठी पडतात, भेटी होतात, आम्ही तिथं गप्पा मारतो, चहा पितो, मग आम्ही येतो घरी असं जुनी माणसं म्हणतात. मग आता तुम्ही या भांबर्डी पंचायत समिती गणातील मतदार बंधू भगिनींना आमच्या या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन कराल? नाही, चॅनलच्या माध्यमातून असं आम्ही आवाहन करू की आपल्याला पुढं लाडकी बहीण टिकवायची या, आवास योजना टिकवायची या, मोदी साहेबाचं आहे. परत आपल्या तालुक्याला ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, ह्या दोन्ही दुष्काळाचे पैसे आपल्याला रामभाऊ सातपुतेच्या माध्यमातून मिळालेलं आहेत. ही सगळ्याला माहीत आहे. त्याच्यामुळं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही असं सांगू शकतो की ही जर आपल्याला पुढं टिकवायचं असेल तर भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्यावं ही आम्ही चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो.